हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा 24वा हप्ता म्हणजेच जून महिन्याचा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो याची आतुरता, उत्सुकता तुम्हा सर्वांनाच लागलेली आहे. पण यामध्ये लाडक्या बहिणींनो अत्यंत महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे. या पावसाळी अधिवेशनामध्ये जो की आता सुरू झालेला आहे, यामध्ये आपला हप्ता वाढ होणार आहे का? जिथे आपल्याला पहिले ₹1500 भेटायचे तिथे आता आपल्याला ₹2100 वाढ होणार का? याबद्दलची अपडेट घेऊन आलेलो आहे. बघा लाडक्या बहिणींनो, गेल्या 2 वर्षापासनं सरकारने म्हटलं होतं की योग्य वेळ आली तेव्हा मी लाडक्या बहिणींच्या अकाउंटला ₹2100 पाठवतो. पण गेल्या 2 वर्षापासून सरकार फक्त आपल्याला काय देत आहे? कॅरेट देऊन राहिलाय. अजूनही आपल्या अकाउंटला पैसे वितरित झालेले नाही आहेत. 2100 आपल्याला भेटलेले नाही आहेत. सोबतच असंख्य लाडक्या बहिणींचं काय झालंय? अपात्र त्या ठिकाणी झालेले आहेत. तर आता या पावसाळी अधिवेशनामध्ये ₹2100 भेटणार का? याबद्दलची अपडेट आलेली आहे लाडक्या बहिणींनो. सोबतच परत ई-के-वाय-सी जी प्रक्रिया आहे ती कधी सुरू होणार आहे? तुम्हाला कधीपर्यंत करायचं आहे? हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी किंवा खुशखबर, यावेळेस दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार का? हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे 24 आणि 25वा हप्ता, जून आणि जुलैचा हप्ता एकत्र भेटणार आहे का? सगळं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर चला लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. सगळंच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर ठेवणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, जर आज आपण बघितलं तर आजची आहे 3 तारीख, फ्रायडे. आजही जी-आर येणार नाही. आजही जी-आर येणार नाही. जी-आर येण्याची जी तारीख आहे ती 9, 10, 11 या 3 दिवसांमध्ये असेल आणि त्याच्या पुढल्या दिवसांमध्ये म्हणजे 13, 14, 15 या 3 दिवसांमध्ये आपल्या अकाउंटला पैसे वितरित होऊ शकतात. मग लाडक्या बहिणींनो, तुमचा जो प्रश्न आहे की दादा आता आम्हाला जून आणि जुलै हे दोन्ही हप्ते एकत्र भेटणार का? तर याचं उत्तर आहे लाडक्या बहिणींनो, नाही. बट तुम्हाला काय वाटतं की दोन्ही हप्ते एकत्र भेटायला पाहिजे का? ज्याच्या अनुषंगाने तुम्ही तुमच्या मुलाला किंवा तुमच्या मुलीला जे शाळेचे जे काही इक्विपमेंट्स लागतात, शाळेमध्ये जे काहीतरी आपल्याला रिसोर्सेस लागतात, ते आपण खरेदी करू शकतो किंवा एखाद्याची तब्येत खराब होऊ शकते. त्या ठिकाणी ते तब्येतीला दवाखान्यात घेऊन जाऊ शकतात. म्हणजे मुलांना किंवा मुलींना तब्येतीला दवाखान्यात नेऊ शकतात आणि तब्येत दुरुस्त करून घेऊ शकतात. तर तुम्हाला वाटतं का सरकारने जून आणि जुलै हे दोन्ही हप्ते एकत्रित द्यावे? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मग यावेळेस दोन्ही हप्ते एकत्र मिळणार आहे का लाडक्या बहिणींनो? तर याचं उत्तर आहे नाही म्हणजे नाही. अपेक्षितच नाहीये. दोन्ही हप्ते एकत्र भेटणार नाही म्हणजे नाही. तुम्हाला फक्त आणि फक्त ₹1500च दिले जाणार आहे. मग काल मला अनेक बहिण्यांचे मेसेजेस आले होते, "दादा, आम्हाला मार्चमध्येही हप्ता मिळालेला नाहीये. आम्हाला एप्रिलमध्ये सुद्धा हप्ता मिळालेला नाहीये." आणि लाडक्या बहिणींनो, काही बहिण्यांचं म्हणणं होतं, की "दादा, आम्हाला मेचाही हप्ता आलेला नाही." मेचाही हप्ता आलेला नाही. म्हणजे अल्मोस्ट ₹4500 त्यांच्या अकाउंटला जमा झालेले नाहीयेत. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हा सर्वांना सुद्धा सांगू इच्छितो, की ही जे पेंडिंग लाभ आहे, पेंडिंग लाभ आजपर्यंतच्या इतिहासामध्ये म्हणजे 2 वर्षामध्ये कधीच तो भेटलेला नाहीये. कोणत्याच बहिणीला पेंडिंग लाभ भेटलेला नाहीये. तर काही प्रसार माध्यमांमध्ये आणि काही YouTube चॅनल सांगत आहे, की ज्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता भेटलेला नाहीये किंवा मेचा हप्ता भेटलेला नाहीये, त्यांना ₹4500 भेटणार आहेत. तर ही जी सुद्धा न्यूज आहे ना, ही काय खोटी आहे, अफवा आहे. तुम्हाला ते पेंडिंग लाभ भेटणार नाही. म्हणजे या महिन्यामध्ये, जुलै महिन्यामध्ये 13, 14, 15 या तारखांमध्ये तुम्हाला कोणता हप्ता भेटणार आहे? 24वा हप्ता म्हणजे ₹1500च भेटणार आहे. तुम्हाला ₹3000 भेटणार नाहीये. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, पावसाळी अधिवेशन आहे. ₹2100 वाढ होणार का? तर जिथे आपण बघतोय की 1500 होते आणि आता आपल्याला पाहिजे होते ₹2100. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सरळ सांगतो की सरकारने आतापर्यंत पहिले जर बघितलं असेल 2,47,00,000 इतक्या लाडक्या बहिणी होत्या पात्र. त्याच्यानंतर जर आज बघितलं 1,69,70,00,000 इतक्याच बहिणी पात्र ठरलेल्या आहेत. बरोबर की नाही? तर या बहिणींना सरकारने जो हप्ता वितरण आहे त्याची वाढ करून द्यायला पाहिजे का? तर याचं उत्तर आहे येस, करून द्यायला पाहिजे का? आणि अ, हे सरकारचं आश्वासनच होतं, की आम्ही योग्य वेळ आली की लाडक्या बहिणींना ₹2100 करून देतो. पण अजूनही सरकारने केलेलं नाहीये आणि सरकार आता त्या पद्धतीने पावलं उचलतील का? हे सुद्धा सांगणं आता कठीण आहे. म्हणून मला असं वाटतंय, की एवढी मोठी वाढ करण्यापेक्षा सरकारने अल्मोस्ट 1500 वरून 2100 जाण्यापेक्षा
मला असं वाटतं की सरकारने 250-250 रुपये वाढवावे. जे की एम-पी राज्यामध्ये असं करण्यात आलं की पहिले ₹1000 देण्यात आले, नंतर 1250, नंतर 1500, नंतर 1750, नंतर 2000 हे करणं अपेक्षित आहे. जसं महाराष्ट्रामध्ये जसं एम-पी मध्ये झालं प्रोग्रेसिव्ह माइंडसेटनी, असंच आपल्या महाराष्ट्रामध्ये होणं अपेक्षित आहे. कारण सरकार डायरेक्टली ₹600 वाढवण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये. तर तुम्हाला काय वाटतं, सरकारने 250-250 वाढवावे का? की डायरेक्ट ₹2100 करावे? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ही खुशखबर लाडक्या बहिणीनं तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत पोहोचवा. त्यानंतर अत्यंत महत्त्वाची सुद्धा एक अपडेट आलेली आहे न्यूजपेपरमध्ये, टाइम्स नाऊमध्ये. लाडक्या बहिणींना लागणार दुहेरी लॉटरी योजनेच्या हप्त्याबाबत आली सर्वात मोठी अपडेट. बघा, 2 जुलै 2026 ची गोष्ट आहे. जून महिना संपला, जुलै सुरू झाला तरी लाडक्या बहिणींना जून महिन्याचे 1500 हप्ता मिळालेला नाही आहे. यावेळी जून-जुलैचे एकूण ₹3000 एकत्र मिळणार अशी उत्सुकता महाराष्ट्रातील महिलांमध्ये लागलेली आहे. महाराष्ट्र शासनाची अत्यंत लोकप्रिय आणि महत्वाकांक्षी ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यभरातील महिलांमध्ये मोठा चर्चेचा विषय बनली आहे. या योजनेच्या माध्यमातून लाखो गरजू आणि पात्र महिला स्वावलंबनासाठी प्रति महिना ₹1500 थेट आर्थिक सहाय्य पुरवले जाते. जुलै महिन्याची सुरुवात झाली आहे तरी अनेक पात्र भगिनींच्या खात्यावर अजूनही जून हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये आता जून-जुलै महिन्याच्या निधीबाबत कमालीची उत्सुकता आणि प्रतीक्षा पाहायला मिळाली आहे. या योजनेच्या नियमानुसार दरमहा निश्चित रक्कम महिलांच्या खात्यामध्ये वर्ग केली जाते. प्रशासनाने यापूर्वी मार्च आणि एप्रिल दोन्ही महिन्याचे मानधन एकत्रितपणे पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केले होते. यामुळे महिलांना एकाच वेळी ₹3000 मिळालेले होते. आता जून आणि जुलै महिन्याच्या हप्त्या संबंधित मोठी अपडेट आलेली आहे. तर सरळ सांगतोय लाडक्या बहिणींनो, त्या फक्त अपडेट आहे. अजूनही तुम्हाला असं काहीही आलेलं नाहीये आणि एवढंच मला सांगायचं आहे, की लाडक्या बहिणीनं तुम्हाला जून महिन्यामध्ये, म्हणजे आज जो चालू आहे जुलै महिना, या जुलै महिन्यामध्ये फक्त आणि फक्त जूनचाच हप्ता भेटणार आहे. तोही 13, 14, 15 मध्ये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा केवळ एक प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. जून-जुलै महिन्याच्या हप्त्याच्या संदर्भात राज्य सरकारने कोणतीही अद्याप घोषणा केलेली नाही. म्हणजे भेटणार नाही म्हणजे नाही. फक्त आणि फक्त ₹1500. पण तुम्हाला नक्की वाटतं का, की आपल्याला ₹1500 ऐवजी ₹3000 म्हणजे दोन्ही हप्त्याचा लाभ एकत्रच द्यावा? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. जुलै महिन्याच्या हप्त्यावर अद्याप प्रशासकीय स्तरावर कोणतीही नवीन माहिती समोर आली नाही. त्यामुळे दोन्ही महिन्याचे पैसे एकत्रित मिळणार. ही केवळ जून महिन्याचा हप्ता कधी आधी वितरित केला जाणार याबाबत अद्याप तरी संपूर्ण स्पष्टता आलेली नाही. सध्या तरी जून महिन्याचे पैसे दिले जातील असे सांगितले जात आहे. राज्य सरकारकडून या हप्त्याबाबत कधी अधिक माहिती पाहावं लागणार आहे. राज्यभरात लाडक्या बहिणींना अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी लागणार आहे. आणि सोबतच अत्यंत महत्त्वाची न्यूज लाडक्या बहिणींनो, की लाडकी बहिणींची जी ई-के-वाय-सी होती, ज्याला दरवर्षी जून महिन्यामध्ये सुरू करण्यात आलेली होती. म्हणजे लास्ट इयरला सुद्धा आपण बघितलं तर जून महिन्यामध्ये जी-आर मध्ये सुद्धा मेन्शन केलं होतं, की दर वर्षाच्या जून महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करावी लागणार आहे. पण जे लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, अजून याच्याबद्दल सरकारकडनं कोणत्याही प्रकारची पुनःसूचना देण्यात आलेली नाहीये. जी-आर काढण्यात आलेला नाहीये. पण जेव्हा ही प्रक्रिया सुरू होईल, तेव्हा तुम्हाला योग्य व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवला जाईल. मग ही प्रक्रिया अल्मोस्ट 31 जुलैपर्यंत होऊ शकते. मग ही अर्ज कोणी करायचा आहे? तर लाडक्या बहिणींनो, सर्वच बहिणींनी, सर्वच ज्या पात्र आहे, ज्या अपात्र आहे, त्याचबरोबर ज्यांनी ई-के-वाय-सी केलेली नाहीये, ज्यांनी ई-के-वाय-सी केली तरी सुद्धा अपात्र ठरल्या प्रत्येक बहिणीने, ज्यांनी ई-के-वाय-सी केली त्यांना पात्र झालेल्या आहेत, त्यांना लाभ सुरळीत चालू आहे. त्या प्रत्येक बहिणींनी ई-के-वाय-सी करायची आहे आणि या महिन्यामध्ये ती 31 तारखेपर्यंत तुम्हाला होऊ शकतं लाडक्या बहिणींनो, की तुम्हाला ती करावी लागणार आहे. तर मला एवढंच म्हणायचं आहे, या पावसाळी अधिवेशनामध्ये तुम्हाला वाटतं का सरकारने आपले 1500 वरून ₹2100 करावे, की प्रोग्रेसिव्ह माइंडसेटनी 250-250 वाढावे? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. ही ई-के-वाय-सी कधी सुरू होणार आहे? या महिन्यामध्ये सुरू होणार म्हणजे होणार आणि यावेळेसचे जे दोन्ही हप्ते आहे ते एकत्रित मिळणार का? तर याचं उत्तर आहे लाडक्या बहिणींनो, नाही. फक्त आणि फक्त तुम्हाला जूनचा 24वा हप्ता तुमच्या अकाउंटला क्रेडिट होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, आय होप तुम्हाला ही बातमी आवडली असेल. तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.